भगवंता मला अद्वैत नको, मला द्वैत पाहिजे, तू आणि मी. तू तिथं उभा आहे, मी तुझं कीर्तन ऐकतोय. तू तिथं उभा आहे, मी तुझं कीर्तन करतेय. तू तिथं उभा आहे, आम्ही तुझं नाम संकीर्तन करतोय. आणि म्हणून म्हटलं भक्ती हा कीर्तनाचा पाया असला पाहिजे, सासू सासूनांच्या गोष्टी नाही. बरं का? ज्या तुकोबरायांनी आम्हाला संतांना अमृताची उपमा दिली त्या तुकोबरायांचं जीवनचरित्र आठवा. काय म्हणतात महाराज? बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. बरं झालं म्हणाले, बरं झालं दुष्काळ आला. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. बरं झालं म्हणले मला अशी बायको दिलीस देवा. का? कारण येता जाता उठता बसता अखंड पांडुरंगाला शिव्यांची लाखोली व्हायची आमची जिजाई माता. वाईट नव्हती बरं, अंतःकरणामध्ये प्रचंड प्रेमाचा झरा होता. पती देवाच्या माध्यमातून विश्वदेवाची उपासना करायची अवलामाई. रोज तुकोबराय प्रपंचाकडे लक्ष नाही. दुष्काळात लोक गांजले, माणसं परागंदा झाली, नवे गुरं ढोरं अन्न पाण्या वाचून मरून गेली. आणि अशा वेळी घरामधलं सगळं अन्नधान्य देऊन टाकलं लोकांना. कर्ज खत 14 पोती भरून कर्ज खत होती महाराजांच्या घरात, ती सगळी इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून टाकली आणि रिकामे झाले. संसार तापे तापला तोची परमार्थी भला, या न्यायानी सगळं देऊन टाकलं. आणि पांडुरंग पांडुरंग करत घरातनं बाहेर पडायचे. एकदा आळंदी, एकदा पंढरपूर, एकदा पंढरपूर, एकदा आळंदी. घरात थांबायला तयार नाही. उरला वेळ भामनाथाचा, भामचंद्राचा भोरप्याचा डोंगर, डोंगरावर जाऊन बसावं. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासु, अखंड नामस्मरण. पण आवलीला चैन पडायचं नाही. ती विचारायची, धनी तुम्ही रोज लोकांचं पाय पकडण्यासाठी जातायसा, पण माझ्या संसाराची पार धुळधान झाली, त्याच्याकडे वाईस बघा. तुकोबरायांनी म्हणावं, आवले अगं जिजे, अगं कशापायी काळजी करतेस? अगं ज्यानं चोच दिली तो चारा देणारच आहे नव, कशाला चिंता करतेस? तो सगळ्या चिंतांचं हरण करणारा माझा पांडुरंग तिकडे विटेवर उभा आहे, तू कशाला चिंता करते? आणि मग घरातली पोरं 4-4 दिवस उपाशी, 15-15 दिवस तुकोबराय घरात नाहीत. ही श्रीमंताची लेक होती पण स्वाभिमानी होती. घरात नाही, शेजारी कामं करायची, दळण कांडण शिवणं टिपणं काय असतील ते. पूर्वीची माणसं गरीब होती पण मनानं श्रीमंत होती. आता मनाची श्रीमंती संपली, पैसा हेच सर्वस्व झालंय आज समाजाचं. मला सांगा, सगळ्या जगाची भूक काय आहे सध्या? काय आहे? फक्त पैसा, सत्ता, संपत्ती, लौकिक, मानमरात, प्रतिष्ठा. सगळी मंडळी एवढं जपायसाठी जीवाचं रान करतायत, हाडाची काढ करतायत, रक्ताचं पाणी. वा वा, याला म्हणायचं मग आता तुम्ही जागे आहेत नक्की ना? विठाल विठाल. पण आवलीनी प्रपंच असा करावा, कुठून तरी जोंधळं आणावं, थोडस जात्यामध्ये भरडावं, स्वच्छ करून भाकरी बनवाव्यात, लेकरा बाळांना खायला बसावं. आणि आपला पती परमेश्वर भोरप्याच्या भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन बसलेल्या तुकोबरायांना 15 दिवसांनी का होईना पण भाकरी पोचवायची. 15 दिवस हिच्या पोटात काही नाही, काही नाही, काही नाही. अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. वैशाखाचा महिना, रणरणत ऊन. आणि ती सगळ्या जगाला सांगायची, तुकोबाची कांता, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, जातो माझा वेडा पंढरीशी, 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 जातो माझा वेडा पंढरीशी. सगळ्या गावाला सांगायची, माझ्या धन्याला पुरतं येड लागले, त्या काळतोंड्यानी त्याला पार येड करून ठेवलंय. म्हणजे जाता येता गावातला पांडुरंग दिसला की त्याच्याकडे अशी बघायची, तू मला नंतर भेट म्हणायची. तू एकदा माझ्या पुढे ये, नाही तुला चपलानं हाणलं तर नाव नाही सांगायची, असं पांडुरंगाला म्हणायची. पांडुरंग आपला विटेवर उभा, कटेवर हात ठेवून म्हणायचा, बाई ग माझी फार इच्छा आहे तुझ्या पुढे यायची, पण तुझी प्रतिज्ञाच अशी आहे की माझी काही हिंमत होत नाही तुझ्या पुढे यायची. असा पती देवाच्या माध्यमातून विश्वदेव पूजत होती बरं का, भजत होती.